ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची थोड्याच वेळात तिसऱ्या पदकासाठी लढत। 25 मीटर पिस्टलच्या स्पर्धेमध्ये मनू भाकर फायनलमध्ये। राज ठाकरेंनंतर शरद पवारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला। पवारांच्या अचानक भेटीचं कारण गुलदस्त्यामध्ये, मात्र कारखान्यांच्या थक हमीत देखील भेदभावाचा असू शकतो अजेंडा। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती बैठक सुरू। मागण्यांची यादी घेऊन राज ठाकरे बैठकीमध्ये। मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विभागांचे अधिकारीही उपस्थित। वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेंकडून नवा गौप्यस्फोट। वाझेंनी घेतलं अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांचं नाव। फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटलांचं नाव दिल्याचा दावा। अनिल देशमुखांनी सचिन वाझेंचे आरोप फेटाळले। वाझे विश्वास ठेवण्यालायक नसल्याचं हायकोर्टानं म्हटल्याचा दिला दाखला। फडणवीसांची चाल असल्याचाही आरोप। देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला गुंड लागतो। संजय राऊतांची टीका। वाझेच्या आरोपांना महत्त्व देऊ नका असाही सल्ला। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये काँग्रेसचं टोल विरोधामध्ये आंदोलन। सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम रस्त्यावर। देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। 15 दिवसांमधली दुसऱ्यांदा भेट। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना भेटीला महत्त्व। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात। उद्धव ठाकरे राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार। खडकवासला धरणामधून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवला। सध्या 27,000 क्युसेक वेगानं होतोय विसर्ग। वायनाडच्या दुर्घटनेनंतर मदत पथकामधल्या जवानाचा चमत्कार। गुहेमध्ये 4 दिवसांपासून अडकलेल्या 4 मुलांची सुखरूप सुटका। आई भटकत होती पोरांच्या अन्नासाठी जंगलामध्ये। अंतराळवीर सुनीता विल्यम्स अडकली अंतराळामध्ये। सुनीताला सोडवण्यासाठी नासाकडे फक्त 19 दिवसांचा वेळ। 1.5 महिन्यांपासून 2 अंतराळवीर अवकाशामध्ये अवकाश केंद्रावरच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।